कडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सचं विमान उतरलंय। विमान उतरल्यावर विमानतळावर त्याला सलामीही देण्यात आली। याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं। आता व्यावसायिक विमान लँड झालंय। रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत। तर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 17 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिलं विमान इथून उड्डाण करायला सुरुवात होईल। या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ झालंय। तो पहिला संघर्ष भूमिपुत्रांनी जिंकला, त्याचा आनंद आहे। मिलिटरीचं विमान उतरलं, त्याचा आनंद आहे। आज कमर्शियल फ्लाईट उतरते आणि 17 एप्रिलपर्यंत पूर्ण एअरपोर्ट चालू होईल। त्याच्यामुळे जेव्हा एक एअरपोर्ट चालू होतं आंतरराष्ट्रीय विमानतळ, तेव्हा राज्याचा 1% GDP वाढतो आणि 1 लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब मिळतात।